माझ्या बुकबीट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. संध्या रानडे लिखित रत्नांकित पर्व या पुस्तकाचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. चला तर मग सुरू करूया. नुसेरवांजींनी जमशेद या आपल्या एकुलत्या एका लेकाला उच्च शिक्षित तर केलंच, पण शिक्षण आणि व्यवसाय या दोन्ही बाबतीत उपयुक्त ठरणारे धडे देण्यासाठी त्यांनी वेळोवेळी परदेशातही पाठवलं. कारण व्यवसायाच्या अगदी सुरुवातीपासूनच आपण परदेशापर्यंत आपल्या उद्योगधंद्याच्या सीमा विस्तारत न्यायच्या हा ध्यास त्यांनी मनात बाळगलेला होता. स्वतःचं उत्तम शिक्षण आणि व्यवसायानिमित्त परदेशामधले प्रवास, वेगवेगळ्या ठिकाणी आलेले वेगवेगळे अनुभव या गोष्टींनी जमशेदजींच्या स्वप्नांचे पंख चांगलेच बळकट केले होते. त्यांचे मजबूत इरादे आणि सुचलेल्या कल्पनांना वास्तवात उतरवण्याची जिद्द यांनी त्यांना नेहमीच काळाच्या कितीतरी पुढे ठेवलेलं होतं. कापसापासून टाटा उद्योग विश्वाची जी घोडदौड सुरू झाली ती विमानाच्या वेगाने तशीच आजही चालू आहे. ही गोष्ट निश्चितच कौतुकास्पद आहे. स्वदेशी वस्त्रोद्योगाचा पाया. जमशेदजींनी व्यवसायाची सूत्र हाती घेतली तो पारतंत्र्याचा काळ होता. भारतातला मोठा भूभाग कापसाच्या लागवडीखाली होता. कापसाचं भरगच्च उत्पादन होईल अशा तऱ्हेची अनुकूल भौगोलिक परिस्थिती या विस्तीर्ण भूभागात होती. मात्र त्याच्यावर सत्ता होती इंग्रजांची. भारतीय कापूस उत्पादकांकडून हा कापूस मातीमोल किमतीला इंग्रज विकत घेत. या देशाकडे अद्ययावत यंत्रसामग्री नसल्याने कापूस आणि सरकी वेगळी करणं आणि त्याचे गठ्ठे तयार करणं याच्या पलीकडच्याही काही जरुरीच्या प्रक्रिया करून कापडाचं उत्पादन करणं भारतीयांना शक्य होत नसे. या परिस्थितीचा फायदा घेऊन इंग्रज कापसाचे गठ्ठे हे भारतीयांकडून विकत घेत ते इंग्लंडला पाठवून त्याचा कापड बनवून घेऊन ते भारतात परत आणत आणि भारतीयांनाच विकत. वाटेल तेवढ्या चढ्या भावाने. जमशेदजींना ही परिस्थिती अतिशय अस्वस्थ करीत असे. कापूस ते कापड ही वस्त्रनिर्मितीची प्रक्रिया भारतातच करता आली तर भारतीयांची दोन्ही बाजूंनी होणारी गळचेपी आपल्याला थांबवता येईल. भारतीय कापूस उत्पादकांना कापसाचा रास्त दरही आपल्याला देता येईल आणि स्वदेशीचं तयार झालेलं कापड भारतवासियांना योग्य भावाने आपल्याला पुरवता येईल. हे वरवर साधं दिसणारं पण प्रचंड बुद्धिमत्तेची, दूरदर्शीपणाची आणि अमाप कष्टांची मागणी करणारं गणित जमशेदजींनी व्यवस्थितपणे सोडवलं आणि भारतात वस्त्रोद्योगाचा ओणामा झाला. त्याचे पैसे, त्यांचे कष्ट, नेकीने व्यवहार करण्याची त्यांची मनोभूमिका आणि लोकहिताचा विचार सदैव मनात ठेवण्याची विचारसरणी या सगळ्या गोष्टीमुळे भारतातल्या मुंबई, नागपूर, अहमदाबाद अशा अनेक ठिकाणी कापड गिरण्या सुरू झाल्या. यातून अनेकांना गिरणी कामगार म्हणून नोकऱ्या तर मिळाल्याच, पण त्या पाठोपाठ या उद्योगाशी संबंधित अनेक छोटे मोठे उद्योगही भारतामध्ये सुरू झाले. मुख्य म्हणजे देशाच्या आर्थिक परिस्थितीचा आलेख उंचावला. जमशेदजींच्या या एका कृतीने भारतात आणि भारतीयांमध्ये एवढं तरी चैतन्य पसरलं. गेल्या शतकात इतर काही गावांपेक्षाही मुंबईचा विकास अधिक झपाट्याने झाला. याचं बरंचसं श्रेय मुंबईत सुरू झालेल्या अनेक कापड गिरण्यांना जातं. नुसेरवांजींनी सुरू केलेल्या पहिल्या व्यवसायाच्या जोडीला पुढे अनेक उद्योगधंदे निर्माण होत गेले. ते जमशेदजींच्याच कष्टाळू वृत्तीने, दूरदृष्टीने, वागण्याच्या धोरणाने आणि सचोटीने व्यवहार करण्याच्या तत्त्वाने. टाटा या आडनावाचा आदरयुक्त दबदबा भारतात आणि भारताबाहेरही निर्माण होण्याच्या सुरुवातीचा तो काळ होता. पुत्र दोराबजींनी केले स्वप्न साकार. पुत्र दोराबजींनी केले स्वप्न साकार. अडचणी येत होत्याच. कधी त्या कर्मधर्म संयोगानेच नाहीशा होत असत तर कधी त्यांचं निवारण करण्यात जमशेदजींचं केवढं तरी बळ, वेळ आणि पैसा खर्ची पडत असे. पण म्हणून कधी त्यांनी हाती घेतलेल्या कामाकडे पाठ फिरवली नाही. कोणत्याही कामाचा पाठपुरावा सातत्याने करत राहण्याच्या
त्यांच्या स्वभावामुळे आणि या बाबतीतल्या त्यांच्या सखोल अभ्यासानेच पुढे खोपोलीच्या घाटातल्या वरच्या भागात पाणी साचवून ते उंचावरून वेगाने खाली आणून त्यातून वीज निर्मिती करण्याच्या त्यांच्या कल्पनेतला प्रकल्प सुरू झाला. हा प्रकल्प बंगलोर इथल्या भारतीय विज्ञान संस्थेचा जन्म आणि संपूर्ण भारताला ज्याचा अभिमान वाटावा अशा पोलाद निर्मितीच्या प्रकल्पाचा त्यांचा ध्यास, या तिन्ही गोष्टी त्यांचे थोरले चिरंजीव सर दोराब यांच्याकडून पूर्णत्वाला गेल्या. पोलाद निर्मितीचा हा कारखाना जमशेदपूर येथे आजही दिमाखात उभा आहे. पूर्वी इतक्याच जोमाने आजही तो कार्यरत आहे. भारतीय विज्ञान संस्थेनेही बरीच कीर्ती मिळवली आहे आणि खोपोलीच्या घाटातला वीज प्रकल्पही उत्तम तऱ्हेने वीज उत्पादनाचं काम करतो आहे. याखेरीज आणखी कितीतरी कामं, प्रकल्प आणि उद्योगधंदे जमशेदजींच्या कार्यकाळात मार्गी लागले. पण दुर्दैवाची गोष्ट होती की खोपोलीच्या घाटातला वीज प्रकल्प, पोलाद कारखाना आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या तीन जमशेदजींच्या हृदयाच्या अगदी जवळच्या म्हणता येईल अशा प्रकल्पांची निर्मिती त्यांच्या हयातीत होऊ शकली नाही. मात्र त्यावर प्रदीर्घ चर्चा करून त्यांनी त्यांचे थोरले पुत्र सर दोराबजी यांना यातल्या प्रत्येक प्रकल्पातल्या अगदी बारीकसारीक गोष्टींच्या बाबतीतलेही सर्व बारकावे त्यांनी समजून सांगितले होते. स्वतःच्या अपेक्षा आणि कल्पना त्यांना ऐकवल्या होत्या आणि त्यानुसारच जमशेदजींच्या निधनानंतर स्वतःच्या वडिलांची ही तिन्ही स्वप्न दोराबजी यांनी अत्यंत आत्मीयतेने आणि त्यांना अपेक्षित असलेल्या सगळ्या बारीकसारीक गोष्टी ध्यानात ठेवून पूर्ण केली. स्वकमाईने उभारले ताजमहाल हॉटेल. स्वकमाईने उभारले ताजमहाल हॉटेल. सुदैवाने मुंबई शहरात ताजमहाल हॉटेल बांधण्याचं जमशेदजींचं स्वप्न त्यांच्या हयातीतच पूर्ण झालं. पुत्र दोराब याचं बरंच सहकार्य त्यांना या कामाच्या वेळी होत होतं. नेहमीच्याच सवयीने याही कामातल्या प्रत्येक बाबतीत जमशेदजींचं जातीनं लक्ष होतं. सौंदर्य आणि कलात्मकता या गोष्टीवर खर्चाचा विचार न करता भर दिला जात होता. इथे उल्लेखनीय बाब ही आहे की ताजमहाल हॉटेलची ही देखणी आणि दिमाखदार वास्तू जमशेदजींनी स्वतःच्या कमाईतल्या पैशांनी बांधली. धन्यवाद.